आदेश आहे हे सगळे उठतील आणि घरी जातील। पण त्यांना हे माहित नाहीये की हे शेतकरी नेते जे आहेत वर्षानुवर्ष चळवळीचा अनुभव असणारी माणसं आम्ही आहोत, त्यामुळे अशा प्रकारे धडपशाही चालणार नाही। नक्कीच दोन्ही राज्यमंत्री थोड्याच वेळात या ठिकाणी चर्चा करायला येत आहेत। तोडगा निघणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तर बच्चू कडू आता पोलिसांकडे निघालेले आहेत। तिथेच सरकारचा शिष्टमंडळ बच्चू कडू यांच्याशी चर्चा करणार आहे। चर्चेच्या माध्यमातूनच सकारात्मक तोडगा निघेल असं पंकज भोयर यांनी म्हटलेलं आहे। बच्चू कडू यांनी ज्या मागण्या ठेवलेल्या आहेत समोर त्यावर आता पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल काय चर्चा करतात, सरकारचा काय निरोप घेऊन ते बच्चू कडू यांच्याकडे आलेले आहेत हे पाहणं खूप महत्त्वाचं असेल। तर पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल अगदी काही वेळातच बच्चू कडू यांची भेट घेणार आहेत आणि बच्चू कडू यांच्यासोबत मोठ्या संख्येने सर्व शेतकरी बांधव सुद्धा उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। बच्चू कडू आणि हे सर्व शेतकरी आता पोलिसांच्या दिशेने निघालेले आहेत, मात्र त्याआधी सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली जाणार आहे। तर बच्चू कडू यांना मुंबईला या चर्चा करू असं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं होतं, मात्र तितका वेळ नसल्याचं सांगत बच्चू कडू यांनी नागपूरमध्येच चर्चा होणार असल्याचं सांगितलं आणि आता अगदी काही वेळात ही चर्चा सुरू होईल। मात्र या चर्चेअंती नेमकं काय घडतं हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। शेतकऱ्यांसंदर्भातल्या मागण्यांवर काही तोडगा निघणार का हे पाहणंही महत्त्वाचं असेल। कर्जमाफीची प्रमुख मागणी आहे बच्चू कडू यांची, तर त्या संदर्भामध्ये सरकार काय तोडगा काढणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर बच्चू कडू आता काही क्षणातच तिथे पोहोचत आहेत, त्यानंतर पंकज भोयर आशिष जयस्वाल यांच्याशी त्यांची चर्चा होईल। तर पुन्हा एकदा या ठिकाणी सुरू आहे आणि बच्चू कडू जे आहेत ते मला अटक करा या भूमिकेतून जे आहेत ते या ठिकाणी नागपूरच्या दिशेने जे आहेत ते या ठिकाणी निघाले आणि या संपूर्ण संदर्भाने या आंदोलनामध्ये सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते दाखल जे आहे ते या ठिकाणी झालेले आहेत। नागपूरच्या चीज भवन खापरी रोडवरील या ठिकाणी बॅरिगेटिंग देखील पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे। राज्यमंत्री पंकज भोयर, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, त्यासोबतच जिल्हाधिकारी आणि संपूर्ण अधिकाऱ्यांचा फौजफाटा जो तो या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि एक सकारात्मक चर्चा जी आहे ती सरकारसोबत करण्याच्या दृष्टीनं बच्चू कडू जे आहेत बच्चू कडूंसोबत चर्चा करण्यासाठी शिष्टमंडळ जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे। थोड्याच वेळात जे आहे ते या ठिकाणी बच्चू कडूंसोबत चर्चा देखील शिष्टमंडळाची होणार असल्याची माहिती जी आहे ती या ठिकाणी मिळत आहे। एकूण ज्या मागण्या आहेत बच्चू कडूंच्या त्या मागण्यांच्या अनुषंगानं काय नेमकं सरकार दरबारी हे संपूर्ण शिष्टमंडळ जे आहेत ते मागण्या या ठिकाणी मांडणार आहेत। आम्हाला अटक करावी, न्यायालयानं जो आदेश दिला त्यानुसार आम्ही पोलिसांपुढे जाऊन आम्हाला अटक करावी, आम्हाला अटक नाही केल्यास आम्ही पुन्हा न्यायालयापुढे जाऊन सांगू की आम्हाला अटक केली नाही, या पद्धतीची भूमिका जी आहे ती बच्चू कडू यांनी घेतली आणि एक पदयात्रा जी आहे त्यांनी या ठिकाणी नागपूरच्या दिशेनं काढलेली आहे। आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं तगडा असा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। संपूर्ण हा नागपूर हैदराबाद महामार्ग आहे, वर्धा महामार्ग आहे, या महामार्गावर संपूर्ण पोलिसांच्या छावणीचं स्वरूप जे आहे ते या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। शिष्टमंडळ देखील या ठिकाणी येऊन थांबले। आपण पाहू शकतो की संपूर्ण मार्गावर जे आहे ते पोलिसांकडून बॅरिगेटिंग सुद्धा मोठ्या प्रमाणात करण्यात आलेलं आहे। वाहतूक सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात थांबलेली आहे। थोड्याच वेळात जे आहेत ते बच्चू कडूंचं जे आंदोलन आहे ते या ठिकाणावरून अवघ्या 200 मीटर या ठिकाणी येईल आणि त्यानंतर हे शिष्टमंडळ जे आहे त्या ठिकाणी चर्चा करण्यासाठी जाणार असल्याची माहिती जी आहे ती मिळत आहे। सरकारकडून सकारात्मक चर्चा संपूर्ण या आंदोलनाच्या दरम्यान व्हावी यासाठी दोन्ही मंत्री जे आहेत ते या ठिकाणी कशाला विचारतात। चला आपण बघू शकतो स्टॉपिंग पॉईंट असल्याचं सांगितलेलं आहे। पोलिसांचा जो आहे तो फौजफाटा मोठ्या प्रमाणावर या भागामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। बच्चू कडूंनी जे आहे ती ज्या ठिकाणी मोर्चाचं ठिकाण आहे त्या ठिकाणी कूच केलेली आपण बघू शकतो। सज्ज संपूर्ण पोलीस या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। मोठ्या प्रमाणावर पोलीस जे आहे ते हजारोच्या संख्येने बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। याच ठिकाणी जर आपण पाहिलं तर बच्चू कडूंनी जे आहे ते त्यांच्या मोर्चाचं सभेचं जे आहे ते स्थळ निश्चित केलेलं होतं।